ठाकरेंच्या शिवसेनेचे वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या पाण्याबाबत पोस्ट केलेली आहे। मुंबईकरांना गढूळ आणि अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। आरोग्याच्या समस्यांकडेही सरकारचं लक्ष नाही असा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे। आदित्य ठाकरे यांनी काय एक्सपोज केली आपण पाहूयात। गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर एकतर गढूळ पाणी किंवा अशुद्ध पाण्याच्या तक्रारींना भेडसावत आहेत अशा प्रकारची टीका आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे। काही वॉर्डमध्ये पूर्वीपेक्षा कमी दाबाने पाणी येतंय असं देखील आदित्य ठाकरे म्हणतायत। संपूर्ण मुंबईतून एवढ्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्याचे आणि बीएमसी राज्य शासन मुंबईबद्दल इतके बेफिकीर असल्याचे मी पहिल्यांदाच पाहिलेले आहे। बीएमसीला पत्रकार परिषद घेऊन मुंबईला हे घाणेरडे पाणी का मिळत आहे ते सांगण्याची मी खुली मागणी करत आहे। महापालिका आयुक्तांनी स्वतः ही पत्रकार परिषद घेतली पाहिजे आणि उत्तर दिलं पाहिजे असं देखील आदित्य ठाकरे म्हणतात।